सध्या सगळेजण उन्हानं हैराण झालेली आहेत। उन्हाळा कित्येक वर्षामध्ये हा असा कडकडीत उन्हाळा आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्याच्यामुळे उन्हाळ्यात होणारे उष्णतेचे आजार सुद्धा सगळीकडे खूप दिसायला लागलेले आहेत। तर उष्णतेचे आजार होतात कशामुळे, आपण कसं राहायला पाहिजे, काय करायला पाहिजे, कोणती औषधं घ्यायला पाहिजेत किंवा काय ह्याच्यासाठी कोणती प्रतिरोधक औषधं घेतली पाहिजेत किंवा असे आजार झाल्यावरती काय उपचार घ्यायला पाहिजेत आणि आपला आहार कसा असायला पाहिजे आणि या उन्हाळ्यानं जी लाही होते त्याचा प्रतिबंध कसा करायला पाहिजे याची आपण थोडक्यात माहिती घेऊया। तर उन्हाळ्यामध्ये होणारा पहिला सगळ्यात आजार म्हणजे डोळे तळावणे। खूप उन्हामध्ये बिन टोपीचं फिरून आलं की डोळे रखरखायला लागतात, पायाचे तळवे अगदी असे चटचटायला लागतात आणि अंगाची लाही होते। क्वचित प्रसंगी घामोळ्या येतात, म्हणजे अंगावरती बारीक पुरळ येतो आणि खूप घाम येऊ लागतो आणि तोंडाला अगदी कोरड पडते, असं लटपटल्यासारखे होतात पाय आणि ह्या गोष्टीला डोळे तळावणे किंवा उष्णतेचा विकार होणे असं म्हणतात। तर ह्याला कसं तोंड द्यायचं, तर त्याच्यासाठी पुरेसं पाणी पिणं फार आवश्यक आहे। कोल्ड्रिंक्स नव्हेत, कोल्ड्रिंक्स हे कोणत्याही उष्णतेच्या विकारावरती उपयुक्त नाही आहे। म्हणजे कोक आणि पेप्सी वगैरे हे जे आपण फ्रोझन फूड्स घेतो ते चुकीचे आहेत। त्याशिवाय आईस्क्रीम सुद्धा, आईस्क्रीमनं तुम्हाला क्षणाची जी क्षुधा शांती होते परंतु त्यानं उष्णताही वाढतेच। तर त्याऐवजी काय करायला पाहिजे, तर सीझनल फळं खायला पाहिजेत। आपले आता आंबा, चिक्कू, पेरू वगैरे, पेरू आता सध्या थोड्या कमी प्रमाणात असतात, पण पपई सुद्धा, पपईला उष्ण मानलं जातं पण ती तशी खाल्ली तर ती बाधत नसते। त्याशिवाय वेगळ्या प्रकारची बोरं येतात, ती बोरं खायला पाहिजेत। त्यानंतर करवंद येतात, करवंद खायला पाहिजेत। ही लॉट ऑफ विटॅमिन्स आणि ह्याच्यामध्ये असे गुणधर्म असतात की त्यांना तुमची उष्णतेचे विकार कमी होतात। जांभळं ही सुद्धा तुमच्या शरीरातली उष्णता कमी करतात। आपली देशी जी फळं आहेत ती खायला पाहिजेत। मग त्याच्यामध्ये मी किवी खाल्लं किंवा ते दुसरे कुठले हायब्रिड फ्रूट्स खाल्ले तर त्यांना तुमची उष्णता नाही कमी होणार आणि त्याला काही अशी न्यूट्रिशन व्हॅल्यू सुद्धा नसते। तर आपला देशी आंबा हा सुद्धा चांगलाच आहे, ह्या सीझनमध्ये येतो म्हणजे तो सुद्धा खायलाच पाहिजे। मधुमेही रुग्णाने सुद्धा एखाद दुसरी फोड खायला हरकत नाही, पण त्याचा अतिरेक करू नये। आपल्याला काय रुचतं हे पाहून खायला पाहिजे। त्याशिवाय खूप उन्हामध्ये जाऊन आलं की डोकं दुखायला लागतं, सतत पाणी प्यावंसं लागतं, तर त्यावेळेला आमची होमिओपॅथिक औषधंही खूप उपयुक्त आहेत आणि उपलब्ध सुद्धा आहेत। तर डोळे येणे, डोळे तळावणे, तळपायाचे आग होणे वगैरे ह्या विकारावरती होमिओपॅथिक औषधं स्पेशल आहेत आणि फारशी खर्चिक पण नाही आहे। त्याला काही मोठा कोर्स करायला लागतो असं नाही आहे, तर थोडक्यामध्ये हे उपचार होऊ शकतात। समर डायरिया म्हणजे उन्हाळ्यात होणारा डायरिया, लूज मोशन्स हे जे आहेत, आता बाहेर कित्येकदा पाणी प्यावं लागतं। आजकाल सगळेजण मिनरल वॉटर ठेवतात बाहेर। आता इतक्या जत्रा यात्रा झाल्या पण मी पाहत होते की सगळ्यांच्या घरी क्रेटच्या क्रेट मिनरल वॉटरचे ठेवलेले आहेत। त्याच्यामुळे कदाचित हा डायरियाचं प्रमाण यावर्षी कमी असावं किंबहुना टायफॉइडचं सुद्धा प्रमाण तसं कमी आहे। तर प्रिकॉशन घेतल्यामुळं खूपसे आजार होत नाही। तर पाणी उकळून थंड करून प्यावं किंवा माठात जर का ठेवत असाल तर ते पाणी पहिल्यांदा उकळून मग माठामध्ये ओतावं आणि मग ते वेगळ्या पळीनं काढून घेऊन ते पाणी प्यावं। सगळे वेगळे ग्लासात बुचकळून नये। फ्रीजचं पाणी पित असाल तर सावधान, फ्रीजचं पाणी अजिबात पिऊ नका कारण ते बाधतंच। तर बाहेर नॉर्मल टेम्परेचरला ठेवलेलं पाणी प्यायला हरकत नाही। आणि जेव्हा आपल्या शरीराचं हायड्रेशन ठेवायचं असतं तेव्हा आपली जी इंडियन सरबत आहे, भारतीय सरबत म्हणजे कोकम सरबत असेल, वाळ्याचं सरबत असेल, म्हणजे वाळा म्हणजे खस, त्याचं सरबत असेल तर आर्टिफिशियल फ्लेवरचं नव्हे, खरोखरचं वाळा गवत मिळतं त्याचं सरबत, बडीशेपचं सरबत, ह्या सरबताने तुमची क्षुधाशांती सुद्धा होते आणि त्याशिवाय पोटात थंडावा मिळतो आणि मन सुद्धा तृप्त होतं। त्यानंतर कलिंगडाचं सरबत असेल, त्याचा ज्यूस असेल किंवा नुसतं कलिंगड खा, काकडी खा, ही फळं जी आहेत, ही भाजी जी आहे ती तुम्हाला थंडावा देते, शरीराला थंडावा देते आणि उन्हाळ्याचे विकार होत नाही। त्याच्यानंतर आहे UTI म्हणजे युरिन इन्फेक्शन होणं। कारण काही वेळेला असं होतं की शरीरातनं घाम अतिरिक्त गेल्यामुळं आणि पाणी कमी प्यायल्यामुळं ते युरिनचं इन्फेक्शन आपोआप होऊ लागतं। लघवीच्या जागेला जळजळ होणं किंवा भगभगणं, कधी कडकडून ताप येणं, ह्या सुद्धा गोष्टी ह्या UTIमध्ये होऊ शकतात। तर त्यावेळेला तुम्ही आपल्या डॉक्टरना दाखवणं हे फार गरजेचं आहे आणि त्याच्यावरती औषधही घेऊ शकता।
होमिओपॅथिक औषधं क्रॉनिक UTI वरती तर खूप उपयुक्त आहेत. म्हणजे सतत होत असेल अँटीबायोटिक्स घेऊन सुद्धा जर का सारखा वारंवार ह्या UTIचा त्रास होत असेल तर तुम्ही होमिओपॅथिक डॉक्टरना दाखवायला पाहिजे. ह्या क्रॉनिक UTIसाठी होमिओपॅथीमध्ये अत्यंत उत्कृष्ट अशी औषधं आहेत ज्यांना हा UTI कायमचा बरा होऊ शकतो. तर त्यासाठी सुद्धा पाणी पिणं हे फार गरजेचं आहे. पाणी म्हणजे आता काही लोक अतिरेक करतात की 6-7 लिटर पाणी एका दिवसात पितात. तेवढं सुद्धा तुमच्या शरीराला मानवणारं नाही आहे. तर त्याचा काहीतरी एक सुवर्ण मध्य काढला पाहिजे. मग ते पाणी तुम्ही नारळ पाणीच्या स्वरूपात घेऊ शकता, सरबतांच्या स्वरूपात घेऊ शकता, पन्ह करू शकता. तर हे सगळे आपले इतके छान पूर्वापार चालत असलेले जे सरबतांचे प्रकार आहेत त्याचं पुनरुज्जीवन करणं आणि आपल्या घरात ते घेणं फार गरजेचं आहे. आणि त्या सरबतांच्या मध्ये टाकायला तुम्ही विसरू नका ते म्हणजे सब्जा किंवा तुळशीच्या बिया. तर सब्जाचं बी जे आहे त्याच्यावरती बारीक असे तंतू असतात आणि ते पाण्यात टाकल्यावरती फुलतात आणि ते विशिष्ट थंडावा देतं. आपलं जुना फालुदा तुम्ही आठवा तर त्या फालुदामध्ये या बिया टाकल्या जायच्या कारण त्या खरोखरच्या थंडावा द्यायच्या. तर ह्या गोष्टी तुम्ही घ्यायला हरकत नाहीत सरबतांमध्ये टाकून. दिवसात एक वेळ ठरवायची साधारण दुपारची 3:30-4ची. त्यावेळेला चहा कॉफी न घेता ही अशी सरबतं घेतली तर तुमच्या शरीरातलं टेम्परेचर जे आहे ते नॉर्मल राखायला मदत होते. कित्येक जणांना सनबर्नचा त्रास होतो. म्हणजे उन्हामध्ये जाऊन त्वचा करपते, काळवंटते, जळल्यासारखी होते आणि ती इतकी जळते की नंतर त्याचे पापुद्रे निघायला लागतात. मग त्याच्यावरती फोड येणं, स्कार्स येणं हे सगळं चालू होतं. तर त्याच्यासाठी सुद्धा उत्कृष्ट अशी होमिओपॅथिक कॉस्मेटिक्स उपलब्ध आहेत आणि त्याचा तुम्ही वापर करायला पाहिजे, सल्ला घेऊन वापर करायला पाहिजे. तर उन्हानं त्वचा करपू नये ह्याच्यासाठी सुद्धा काही विशिष्ट सनस्क्रीन्स अवेलेबल आहेत जी म्हणजे कॉस्मेटॉलॉजीमध्ये पण आहेत आणि त्याशिवाय होमिओपॅथीमध्ये पण आहेत. तर ती तुम्ही वापरू शकता. काही औषधं अशी आहेत जी तुमची स्किन करपू देत नाहीत. तर ती औषधं तुम्ही तुमच्या डॉक्टरना विचारून ती घ्यायला पाहिजे. त्यानंतर आहे हे बॉईल्स येणं. म्हणजे उन्हाळ्यामध्ये सगळ्यांना जवळजवळ बॉईल्स येणं म्हणजे अंगावरती करट उठणे हा एक प्रकार होतो. त्याच्यामध्ये फोड येतो, मग पस भरतो, मग ती जागा ठसठसायला लागते, मग नंतर तो फोड फुटतो आणि मग तिथं खड्डा पडल्यासारखं होऊन एखादा स्कार येतो, व्रण पडतो. तर ही जी काय प्रोसेस आहे ती थांबवण्यासाठी होमिओपॅथिक औषधं उत्कृष्ट आहेत. काही वेळेला अँटीबायोटिक्स देऊन ते तात्पुरतं थांबतं, पण पुन्हा यायला लागले असे फोड जर का आणि अंगावरती त्याचे डाग पडायला लागले तर तुम्ही होमिओपॅथिक औषधच त्यासाठी घ्यायला पाहिजे. असे फोड येऊ नये ह्याच्यासाठी काय करायला पाहिजे तर तुमच्या आहारामध्ये खूपसा बदल करायला पाहिजे. तुम्ही तळलेले पदार्थ, प्रिझर्व केलेले बेकरीचे पदार्थ खूप खात असाल तर ते तुम्ही आत्ताच थांबवायला पाहिजे. त्याऐवजी सकस आणि सात्विक आपला पूर्वापार भारतीय आहार जो आहे, जो रिजनल आहार आहे, आपण ज्या प्रदेशात राहतो तिथं जो पूर्वापार रूढीयुक्त असा आहार आहे तो आपण आहार घ्यायला पाहिजे. आता आपल्या उत्तर कर्नाटक आणि दक्षिण महाराष्ट्रातला जो आहार आहे त्याच्यामध्ये दही भात असेल किंवा आपल्या सगळ्या कोशिंबिरी असतील, आपली ताकाची कढी असेल, आपल्या दही ताजं लावलेलं दही असेल, साई नसलेलं दही असेल तर ते तुमच्यासाठी खूप उपयुक्त आहे. रोजच्या आहारामध्ये थोडं दही आणि ताक हे उन्हाळ्यामध्ये असणं आवश्यक आहे. मग तुम्हाला ताक घेऊन कफ होत असेल तर त्याला थोडीशी फोडणी द्या, त्याच्यामध्ये जराशी सुंठ घाला आणि ते घ्या. ते बांधणार नाही. ताजं दही सकाळी लावून दुपारी जर का खाल्लं तर ते बांधणार नाही. ताजं खाल्लं तर काही होत नाही त्याला. ते खूप दिवस फ्रीजमध्ये ठेवून अगदी आंबट झाल्यावरती खाल्लं तर मग बांधणारच. तर ते तसं खाऊ नका. शक्यतो फ्रीजमध्ये ठेवलेले फ्रोझन फूड खाणं टाळायलाच पाहिजे. त्यानंतर आहे केस गळणं. उन्हाळ्यामध्ये कित्येक जणांचे केस त्वचा कोरडी पडल्यामुळे खूप गळतात. तर त्याच्यावरती व्यवस्थित सल्ला घेऊन, डॉक्टरांचा सल्ला घेऊन तुम्ही उपचार करणं हे अपेक्षित आहे. कारण स्वतः मनानं इतके शॅम्पू लावले जातात की स्किनसाठी आठवड्याला एक साबण आणि केसांसाठी महिन्याला एक वेगळा शॅम्पू अशा कित्येक जणी लेडीज करताना मी पाहिलेलं आहे. तर ते तसं करू नका. आपल्या त्वचेला, आपल्या केसाला कोणता शॅम्पू आणि कोणता साबण किंवा कोणता फेस वॉश सूट होतो हे पाहून स्टडी करून त्याप्रमाणे आपण वापरायला पाहिजे. उगाच लोकांना सूट होतो म्हणून आपण वापरणं हे चुकीचं आहे. तर मी आत्तापर्यंत ज्या उन्हाळ्याच्या सगळ्या तक्रारी तुम्हाला सांगितल्या त्याच्यावरती उत्कृष्ट अशी होमिओपॅथिक औषधं उपलब्ध आहेत. त्याशिवाय तुमचा आहार सुद्धा बॅलन्स करा. आपली देशी फळं खावा, आपली देशी काकड्या म्हणजे ज्या जवारी काकड्या असतात त्या खावा, भरपूर पाणी प्या
कलिंगड, पुट्ट वगैरे, हे टरबूज वगैरे जे ही फळं जी येतात ती खायला तर अगदीच पाहिजे. त्याशिवाय क्वचित आंबासुद्धा खायला हरकत नाही. ज्यांना डायबिटीस आहे त्यांनी आपलं शुगर इंटेक वॉच करतच सगळ्या फळांचा आस्वाद घ्या आणि हा उन्हाळा सुसह्य करायला विसरू नका. धन्यवाद.